केवळ मुंब्रा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही चांगल्या प्रकारे हिरवा रंग पसरवू. एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह. तर माफीनामा दिलाच नाही, सेहर शेख यांचं स्पष्टीकरण. 2029च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण नसेल, चिन्ह गोठवलं जाईल. माझा कट्ट्यावरती संजय राऊतांचा मोठा दावा. शिवसेनेच्या प्रतिक्रियेकडे लक्ष. अजित पवारांना कारवाईमुळे सत्तेतून बाहेर पडावं लागेल. शरद पवार अजित पवारांसह महाविकास आघाडीत येतील. संजय राऊतांच्या भाकितामुळे चर्चांना उधाण. राऊतांना अफवा पसरवण्याचं व्यसन. राष्ट्रवादीचा तिखट पलटवार. मुंबईत उभारण्यात येणाऱ्या बिहार भवनाचा वाद पुन्हा उफाळला. राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींचं वक्तव्य. तर बिहार भवन हवंय तर आम्हालाही पाटण्यात जागा द्या, राऊतांची मागणी. चंद्रपुरात काँग्रेस सत्तेला मुकण्याची चिन्ह. वंचित ठाकरेंच्या शिवसेनेसह 2 अपक्ष नगरसेवक मुंबईकडे रवाना. काँग्रेसचा सकारात्मक प्रतिसाद न आल्यामुळे 10 नगरसेवक भाजपच्या पारड्यात वजन टाकण्याची चिन्ह. कल्याण डोंबिवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 नगरसेवक अजूनही नॉट रिचेबल. पक्षाकडून पोलिसात तक्रार. नॉट रिचेबल नगरसेवकांचे भाजप आणि शिंदेंच्या कार्यालयात पोस्टर्स लावू. राऊतांचा खोचक टोला. मुंबई महापौरपदाची निवडणूक लांबणीवर. भाजप आणि शिवसेनेची अजूनही गट नोंदणी नाही. फेब्रुवारी महिन्यातच मुंबईला नवा महापौर मिळण्याची शक्यता. डोंबिवली स्टेशन बाहेरील परप्रांतीय विरुद्ध मराठी फेरीवाला वाद पुन्हा चर्चेत. मराठी स्टॉलधारक तरुणीच्या हक्कासाठी मनसे मैदानात परप्रांतीय फेरीवाल्यांवर पालिका अधिकारी मेहरबान असल्याचा आरोप. उत्तर काश्मीरच्या हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवानांची कर्तव्य तत्परता. दुर्गम भागामध्ये अडकलेल्या महिलांना खांद्यावरून हॉस्पिटलमध्ये नेलं. भारतात होणाऱ्या आगामी T20 विश्वचषकातून बांगलादेश आऊट. बांगलादेशऐवजी आता स्कॉटलंडचा समावेश. आयसीसीकडून अधिकृत घोषणा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.